आई आई ग, काय बाई वेळ आलीये. आला होता दोऱ्या धरून या घरातल्या माणसांच्या कटपुतल्या करायला. आणि हातात काय आलं? त्या पाळण्याची दोरी. काय आहे ना वल्ली, माझ्या काही तुझ्यासारख्या महत्वाकांक्षा नाहीयेत. मी ही पाळण्याची दोरी धरण्यातही समाधानी आहे. अगं बाई, किती छान. उच्च शिक्षण, पण घरातल्या कामांमध्ये अडकले नाही. म्हणजे एकेकाची आवड असते नाही का. घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या बायका घरकाम करत नाहीत, हा अगदी चुकीचा समज आहे तुझा. इतकी वर्ष तूही घरकाम करत होतीस, निदान तू तरी त्या कामांना कमी लेखून स्वतःचा अपमान करून घेऊ नकोस वल्ली. वा, उच्च विचार आहेत तुमचे होणाऱ्या जाऊबाई. पाळणा हलवा, मी जाते हा झोपायला. शुभरात्री. उद्या सुलेखा येईल तेव्हा काय होणारे देव जाणे. वल्लीनी फसवलंय कळल्यावर घरातले सगळेच दुखावतील, पण त्यांना वाईट वाटेल म्हणून गप्प तरी कसं बसायचं. वल्लीचा खरा चेहरा समोर आणायलाच हवा. पीडास का तू? दचकले ना मी. थोडं हात सोड. याला काय अर्थ आहे? मी कानात कू केलं, तुम्ही दचकलात. आता मी हात धरलाय, तुम्ही हात सोड म्हणताय. तुमच्याशी वागायचं तरी कसं? सभ्य माणसासारखं. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे, म्हणून मी तुमचा हात धरलाय. हे सभ्य माणसासारखं वागणं नाहीये. नाहीये, हे सभ्य माणसाचंच वागणं आहे. आणि हे आज तर हे अलाउडच आहे. अच्छा, आज अलाउड आहे का? हो. छेड काढायला सुद्धा तसा स्वभाव असायला लागतो. म्हणजे मला जमणार नाही असं वाटतंय तुम्हाला? खात्री आहे. तुम्ही मला चॅलेंज करू नका. काय करशील? मग बघा, हे करेन मग. काय? निघून जाईन मुंबईला. ऐका ना, नको ना. गेलास तरी कायमचा थोडा जाणार आहे. कामासाठी चाललाय, येशील 2 दिवसात परत. म्हणजे मी उद्या इथे नसणार आहे. दिवसभर तुमच्यापासून हे लांब असणार आहे. आणि तुम्हाला चालेल? काय झालं? तू असायला हवा होता सध्या. म्हणजे मी उद्या दिवसभर नाहीये. तुम्हाला माझी आठवण येणार आहे का? दरवाजा उघडा होता ना, का बंद होता? जरा टाका, जरा थोडं टाका बस. ओ आप्पा,
अहो ते साईचं दही संपलं ना तर काला कोरडा होईल. मावशीबाई, हा. अहो साईचं असं घट्ट आणि कवड्या असलेलं सुंदर दही समोर दिसल्यानंतर माझ्यासारखा माणूस काय गप्प बसणार आहे का? काय हा. मग तुमच्या लेकीला सांगा ना रोज मिरजण लावायला. हो हा. बस बस बस. हे मावशी. बस बस जास्त नको टाका. मावशी, अगं यावर्षी पण द्यायचे ना मंडळाला खिरापत आपल्याकडनं. हो म्हणजे काय, अरे दरवर्षी आपल्याकडनंच जात ना. आता सौरभ नाहीये, तो गेलाय ना मुंबईला, तर तू नेऊन देऊन जा. हे मावशी, आणि मी वहिनींना पण घेऊन जातो ती पेटीतली अंडी दाखवायला. हो. तुम्ही याल ना वहिनी? हो येईन ना, नक्की. चला आले बाई मी मदतीला. अगं बाई झाली का सगळी तयारी? काय गे वल्ले, हा. तू एवढी नटून थटून कुठं निघालीस? हो आम्ही मैत्रिणी एकमेकांच्या घरी जाणार आहोत वा. खिरापत खायला. आणणार आप्पा, आणणार ना तुमच्यासाठी, लक्षात आहे माझ्या. बस. चला लवकर ये ग. हो हो. सुलेखा येईल तेव्हा वल्ली घरी असायला हवी. नंतर गेलीस तर चालणार नाही का? हे चांगलंय हा. म्हणजे एकदा घरचा काला संपायचा, मग कुठे बाहेर तुम्हाला जायचंय उंडारायचं ते करा. आप्पा साखर. घाला साखर घाला. राधा राधा, राधा राधा, हे राधा. हे राधा. राधिका प्राण वल्लभम वल्लभी सुतम. काय गोविंद आला रे आला. मग राधा राधा म्हणत कुठे घरात निघालास तू सरळ? अहो काकू, हा चोरून घरात घुसला तरी तुम्ही याला बोलताय. आता हा सरळ मार्गे आत आला तरी तुम्ही याला बोलताय. मला कळत नाही याने बिचाराने करायचं काय. काहीही करायचं नाही, मुकाट्याने स्वतःच्या घरी बसायचं. आणि काय रे, 40 वर्षाचा घोडा आहेस ना तू? तू काय या लहान मुलाबरोबर बोंबलत फिरतोस इकडे तिकडे? कामधंदे नाहीत का तुला दुसरे काही? अहो आजी, मी राधाला दहीहंडीसाठी बोलवायला आलेलो. कशाला ते? तिचं नाव राधा आहे म्हणून तू स्वतःला कृष्ण विष्णू समजू नकोस. निघ इथून. राधा कुठेही येणार नाही. हे काय बरोबर नाही. तिला पाठवा ना प्लीज. हो, अहो हे काय करताय तुम्ही? चालते वा. चल, पेटवतील का? पेटवतील. चल चल चल. पण राधा, चल चल चल. अरे या कावेरी आजी काय नेहमी हॉलमध्ये राखण करत बसणार आहेत का? अशाने माझ्यासारख्या तरुणाची प्रेमकथा फुलणार कशी? ओ प्रेमवेडे कवी, ही सगळी जी बडबड आहे ना ती सरळ आतमध्ये जाऊन करायची. तुझ्या मनातले ना जाऊन त्या राधाला डायरेक्ट सांगून टाक ना. सांगणार पण राधाला नाही. एवढ्याची एवढ्यात पोरगीच बदलली. हे नाही रे चंदू दादा, मी सौरभ सरांची स्ट्रॅटेजी वापरणार. त्यांनी कसं हळूहळू सगळ्यांची मनं जिंकली, मी पण तसंच करणार. राधाला यातलं काहीच सांगणार नाही. आधी डायरेक्ट अनामिका मॅमशी बोलणार. एकदा त्यांचं मन जिंकलं की लढाई जिंकलीच म्हणून समज. वा रे माझ्या पठ्ठ्या वा. फक्त हे सगळं 22 दिवसात उरक म्हणजे झालं. त्या सौऱ्यासारखे 22 वर्ष नको लावू. आता हे काही नको घालायला. हे बरोबर झालं. हो. त्याच्यात मीठ वगैरे काय घालणार? सगळं धावून हो. होणाऱ्या सुनबाई, हा. जरा वाडा वाडा याच्यात जरा वाढा. अहो आप्पा जरा थांबा, खरी हंडी फुटायची अजून. हो का? अनामिका आहेत का? नामिका, तुझी मैत्रीण आहे का? नाही मावशी, पण हिला मीच बोलवलं. वल्लीच्या क्लासमध्ये टीचर आहे ही. वल्ली अगं त्यांना आतमध्ये घे, त्यांना सरबत दे ना. नाही मावशी, ती आपला पाहुणचार घ्यायला आली नाहीये. ती वेगळ्याच कारणासाठी आली आहे.
होणाऱ्या सुनबाई, ओ असं कोड्यात बोलू नका हो. काय असेल ते एकदा सांगून टाका. तीच आपल्याला सगळं खरं खरं सांगायला आली. म्हणजे खरं खरं म्हणजे काय सांगणार आहे त्या? वल्ली आपल्याशी खोटं बोलली आहे. आपल्याकडून पैसे घेऊन वल्ली क्लासला जात नव्हतीच. सकाळी निघायची पण फक्त टाइमपास करत होती, इथे तिथे भटकायची. वल्ली आपल्याला फसवतीये. आणि ही वल्लीची टीचर या सगळ्याला साक्षीदार आहे. ती आपल्याला सगळं खरं खरं सांगायला आली आहे की वल्ली आपल्याला कशी फसवतीये. हो, हे खरंय की तुमची फसवणूक होतीये. तुमच्याशी खोटं बोललं जातं, पण हे खोटं वल्ली नाही तर या अनामिका बोलतात. सुलेखा, अगं तू सगळं खरं बोलणार होतीस ना? हो, मी तेच करतेय. तुमच्या निष्पाप जावेवर आरोप करून, तिचा असा अपमान करून तुम्हाला काय साध्य करायचंय मला माहित नाही. पण या बाई काल माझ्या घरी आल्या होत्या. मला म्हणाल्या की वल्ली माझी जाऊ आहे, तुम्ही उद्या आमच्या घरी या आणि वल्लीबद्दल सगळं खोटं बोला. त्यासाठी त्यांनी मला पैसे देखील दिले होते. हे बघा, ₹20,000. बाप रे. मला म्हणाल्या की हे पैसे ठेव आणि मी जे सांगते ते बोल, असा दबाव देखील त्यांनी माझ्यावर टाकला. आधी मी खूप घाबरले. मला वाटलं असं खोटं कसं बोलायचं ना. पण मग मी ठरवलं की आपण सत्याच्याच बाजूने बोलायचं. आणि मग हे सगळं सांगण्यासाठी मी धाडस करून इथे आले. सुलेखा, अगं तू काय बोलतीयस? डोकं फिरलंय का तुझं? तुला माहिती ना वल्ली सगळ्यांना कशी फसवतीये. खोटं बोलण्याचे पैसे दिले मी तुला. बरी आहेस ना तू? बरं जाऊ बाई. हो, किती खोटं बोलताय हो तुम्ही. तुम्ही तर माझ्या हात धुवून मागे लागला तो. आणि मला खोटं ठरवण्यासाठी कुठल्या तराला गेलात तुम्ही? हा, माझ्या टीचरला लाच दिलीत? वल्ली, तुला बरोबर माहितीये काय खरं आहे आणि काय खोटं आहे. अहो अहो, या किती खोटं बोलताय. हा, मला खोटं पडण्यासाठी या खोटं बोलतायत. माई मावशी, माझी काही चूक नसताना या असं का बोलताय? बघितलं, या शाळेत माझ्या होणाऱ्या जाऊबाई. वल्ली, तुझी नाटकं बंद कर. म्हणजे आम्ही दोघी सुद्धा खोटं बोलतो असं म्हणायचंय का तुम्हाला? मॅडम, तुम्ही जरा नीट बोला वहिनीशी. काय पद्धत आहे? हे बघा, हवं तर तुम्ही ट्रान्झॅक्शन चेक करा ना. कुठून तरी कुठेतरी पैसे काढण्याची नोंद असेलच ना. किंवा मग पैशांचा नंबर चेक करा. हे बघा, खरं तर मला या सगळ्यात नव्हतं पडायचं, पण एका निष्पाप मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त होताना मला नाही बघवलं, म्हणून मी इथे आले. आता बघा ना, वल्लीच काय, या तर सरळ माझ्यावरही संशय घेताना पुढे मागे बघत नाहीये. इथे येऊन असा अपमान होणार हे जर मला आधीच कळलं असं ना, तर मी इथे आलेच नसते. टीचर, टीचर ऐका माझं. होणाऱ्या जाऊबाई, अहो काय केलं तुम्ही? जर मला
क्लासमधनं काढून टाकलं तर आयुष्याचं वाटळ होईल माझ्या. सुलेखा मॅडम, सुल्ले काय कमाल ऍक्टिंग केलीस ग. म्हणजे तू एवढी कमाल अभिनेत्री अशी माहिती नव्हतं मला. मला सुद्धा येते थोडी थोडी ऍक्टिंग करता, पण वल्ले तू काही कमी नाहीयेस. डाव काय पलटला, तू तर रंगच बदलले ग. खरं सांगू का, मला ना खूप दिवसांपासून वाटत होतं की होणाऱ्या जाऊबाईंच्या मनात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे, म्हणून तयारीतच होते मी. हे सगळं जाऊ दे. हे बघ, आता हे पैसे येऊन पडलेत ना माझ्याकडे, त्याचं काय करायचं. जड झाले दे मला. ही शाही असतो तू. मी एवढं गदांतो खोटे बोलले, त्याचा मोबदला नको का मला. मिळेल ना, नक्की मिळेल. मोबदला नक्की मिळणार, पण निम्मा निम्मा तुझा निम्मा माझा. माझ्यामुळे पैसे मिळालेत ना. मा ठीक आहे, मी जाते आता, नाहीतर माझी हालत सुद्धा ना तुझ्या जाऊबाईसारखी होईल. ठीक आहे, जा जा. नीट जा हा टीचर, नीट जा. काय मग होणार आहे जाऊबाई. वल्लीचं खरं रूप शेवटी तुमच्या समोर आलंच ना. काय ना वल्ली, मी तुला चांगलीच ओळखून ह्या घरात येण्याआधी सुद्धा आपली भेट झाली आहे. तू विसरली असशील, मी विसरले नाहीये. तुझं साडीच्या दुकानातलं भांडण, भाजीवाल्याच्या भाजीची नासाडी करणं, सौरभशी मिक्सरबद्दल खोटं बोलणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाई मावशीला कोंडून ठेवणं, ते मी कधीच विसरू शकत नाही. आता मी सुधारले. तुला वाटतं माझा या गोष्टीवर विश्वास बसेल. वल्ली, मी ना 4 चौघात वावरलेली व्यक्ती आहे. माणसांना खूप छान ओळखू शकते. कोण कधी खरं बोलतंय, कोण कधी खोटं बोलतंय, कोण कधी नाटक करतंय, सगळं समजतं का मला. पण या घरातल्या माणसांना ते कळत नाही. या घरातल्या माणसांना फक्त नाती जपणं कळतं. म्हणूनच कदाचित नियतीनं मला या घरात पाठवलंय असं समज. तुझं खरं रूप त्यांच्या समोर आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही वल्ली. वा वा, होणार आहे जाऊबाई. खरंच हो, तुम्ही किती करता या वाड्यासाठी. म्हणजे या वाड्यातल्या प्रत्येक माणसाची तुम्ही किती काळजी घेता, किती करता त्यांच्यासाठी. तुम्हाला असं वाटत असेल ना की या दुष्ट कपटी बाईपासनं आपण वाड्यातल्या प्रत्येक माणसाचा बचाव करूया, हो ना. करा, पूर्ण प्रयत्न करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरातल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य नात्याच्या जोरावर उभं आहे. आणि मी कोण आहे? पुष्पवल्ली पटवर्धन, या घराची सून. आणि तुम्ही कोणात? होणार आहे सूनबाई. कोण? होणाऱ्या. अजून झालेल्या नाही आणि वाल्याची शाश्वती नाहीये. या घरातल्या प्रत्येक माणसाचं माझ्याशी नातं जोडलेलं आहे, तुमच्याशी नाही. आणि या घरातल्या लोकांना ना मी तुमच्यापेक्षा खूप जास्त ओळखते, कळलं. तरीही त्यांना फसवताना काहीच वाटत नाहीये का गं तुला?
अजिबात नाही, अजिबात नाही. का माहितीये? कारण या घराने जसं मला सासर दिलंय ना, तसा एक निकामी नवरा सुद्धा दिलाय. या घराने जसं मला राहायला छप्पर दिलंय ना, तसं कामाचं ओझं सुद्धा दिलंय. ही वल्लीची कुवत नाहीये, वल्लीची कुवत खूप आहे. मला सुद्धा पैसा हवाय, मला सुद्धा आदर हवाय, आणि तो आदर मला मिळतोय ना. पण जेव्हापासून तुम्ही या घरात आलात ना, तेव्हापासून तुम्ही तो आदर हिरावून घेण्याचा प्रयत्न करताय.